राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुप्रिया सुळे यांनी दोन्ही पक्षाच्या विलीनीकरण संदर्भात घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं आहे। तर कार्यकर्ता हाच खरा पक्षाला पुढे नेणार असल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांचंही मत जाणून घेणं गरजेचं असल्याच्या वक्तव्याला सुद्धा अमोल मिटकरी यांनी समर्थन दर्शविलं आहे। तर कार्यकर्ता म्हणून दोन्ही पवार एकत्र आल्यास कार्यकर्त्यांना आनंद होणार असल्याचंही मिटकरी म्हणाले। मात्र दोन्ही पक्षाच्या विलीनीकरण संदर्भात कोणताही प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर अद्यापही पाठवण्यात आला नसल्याचंही स्पष्टीकरण अमोल मिटकरी यांनी दिलं आहे। मी स्पष्ट सांगतो, अद्यापही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यामागे कुठलीही तशी चर्चा किंवा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर प्राप्त नाही। राहिला प्रश्न मी काय मत व्यक्त करावं, ते मी माझं मत व्यक्त केलेलं आहे। दोन्ही पक्ष एकत्र येत असतील तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्याला अत्यंत सुखावणारा क्षण असेल। मात्र हा सर्वस्वी निर्णय पक्षाचा राहील। आदरणीय अजितदादा जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही सर्व समर्थन देऊ। राहिला प्रश्न आदरणीय सुप्रियाताईंनी जे काही प्रसारमाध्यमांमध्ये त्यांना सांगितलं तेही त्यांचं बरोबर आहे की शेवटी जर असं काही होणार असेल भविष्यामध्ये तर जसं पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्याला सुद्धा विश्वासात घेऊन हा निर्णय व्हावा, तर या निर्णयाचं स्वागत झालं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की जसे पक्षात पदाधिकारी महत्त्वाचे असतात, नेते महत्त्वाचे असतात, तसं पक्षातला सर्वसामान्य कार्यकर्ता हाच खऱ्या अर्थानं पक्षाची ताकद असतो आणि हे केडर बेस संघटन आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा परिवार आहे हे सुप्रियाताईंना चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बाबतीत ज्या भावना बोलून दाखवल्या त्या स्वागतार्ह आहेत। मी अजून परत एकदा सांगतो की असं काही भविष्यात होत असेल तर कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्याची भावना लक्षात घेऊनच पुढचा निर्णय होणं मला असं वाटते तेच उचित ठरेल।